कुर्ली संघाचा 12वे खेळाडू आणि 11. आणि गोलंदाज आहे तो एक अनुभवी गोलंदाज अमर आवठे. राईट आर्म ओव्हर आणि त्याचा सामना करेल तो एक धडाकेबाज फलंदाज श्रेयस माथीवडर. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. वाऱ्याचा वेग हॅलो. दुसरा चेंडू घेऊन येतो तो अमर. बघू काय करतात आता. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अमर याची. तितकंच चांगलं खेळून काढलेलं आहे सूरजाने. आता अमरला तोंड देतो श्रेयस. चांगला शॉट. चौकार 4 धावांसाठी. मला चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. चेंडू जाते निर्धाव. बॅटीची कड घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. कोणती धाव नाही. धाव संख्या स्थिर. पुन्हा एकदा श्रेयस. त्याला गोलंदाजी करेल तो अमर. या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या आहे ती 6. ओ ऑफ स्टिकवर पडून हलकासा बाहेर जाणारा चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने टोलवायचा होता. चेंडू काय बॅटेत येत नाही. चेंडू जातो निर्धाव. षटक समाप्त. थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 6. पॉवर प्ले संपलेला आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कर्णधार पंचाने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही पंच अनुभवी मुकेश शिंदे व शेखर जाधव. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सचिन भाव सागर.
अभि गोलंदाज आहे तो अभि. सागर कमते काय अभि आहे बहुतेक. सागर कमते ओके. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून एक धाव पूर्ण. धावपट्टीवरून पळायचं नाही आहे अन्यथा रन कमी करण्यात येईल. पंचाने याची नोंद घ्यायची आहे. चांगला फटका यावर 6 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमेरेषेबाहेर 6 धावेसाठी. चांगला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. चांगला फटका परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू 6 धावेसाठी मारायचा होता परंतु थोडस टायमिंग चुकल्यामुळे चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. संघाला पहिला धक्का सूरज बाजून पडतोय. हॅलो उत्तुंग फटका शफिक गोरले याच्या बॅटेतून षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बर्गेस कंस्ट्रक्शन संघाची धावसंख्या येते. माफ करा चिखलवाड स्पोर्ट्स चिखलवाड संघाची धावसंख्या येते 20. 1 बाद 20. हा षटकार 5 षटकांचा खेळला जाईल. वेळेअभावी थोडं सहकार्य करायचं आहे. यानंतर सर्व सामने 4 षटकांचे खेळले जातील. सर्व खेळाडूंनी सर्व कर्णधारांची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना चिखलवाड स्पोर्ट्स चिखलवाड विरुद्ध बर्गे कंस्ट्रक्शन कुर्ली चालू असला पहिला सामना. वैयक्तिक दुसरा व संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो अमर आवटे
व स्ट्राईकवर फलंदाज दोन उगवते तारे निप्पाणी गावचे खेळाडू, दोन आक्रमक बल्लेबाज शफिक व श्रेयश. एकाने ISPL तर एकाने KSPL गाजवलेले दोन मैदानात खेळाडू शफिक व श्रेयश. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी देतो अमर आवटे. श्रेयशाला सामन्याला सुरुवात. चेंडू हवेत आणि सुंदर झेल, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतो तो अमर. आपल्या अनुभवच्या पूर्णपणे जोरावर गोलंदाजी करताना दिसतो तो अमर. ऑफ ब्रेक मध्ये चेंडू मोठा फटका टोलवण्याच्या नादात झेल बाद परतून परतताना श्रेयशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो प्रदीप. फ्रेंड सर्कल आयोजित चेअरमन चषक ग्रामीण धमाका धूम धडाका यूट्यूब लाईव्ह श्री समर्थ मंडळ व्यायामशाळेच्या मैदानावर प्रथमच. संघाची धावसंख्या ती 2 बाद 20. षटक सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर एक महत्वपूर्ण बळी घेतो तो अमर. श्रेयशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो प्रदीप. सामन्याला सुरुवात. सुंदर चेंडू ब्रेक मध्ये चेंडू फलंदाज निर्सा खेळता येते. चेंडू जातो निर्धाव. बाकीचे काम केले यष्टी रक्षक दिग्विजय उर्फ डिगू. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पाहतात ते आमचे मित्र शेखर जाधव व कोल्हापूर गावचा एक नावाजलेला खेळाडू आमचे मित्र मुकेश शिंदे. चेंडू बॅटची कडे घेऊन तळम्यांच्या दिशेने पण एका धावेवर समाधान मानावं लागलं. पंचांनी थोडं धावपट्टीवरनं धावायची नो घ्यायची आहे. धन्यवाद. सुंदर फटका रिव्हर्स पंचा फटका चेंडू सरळ सीमे रेषे पार चौकार. रिव्हर्स पंचा फटका चेंडू सरळ सीमा रेषे पार पोहोचवतो तो शफिक गोरले. निपाणी गावचा एक उगवता तारा धडाकेबाज फलंदाज शफिक. सुरेख फटका रिव्हर्स पद्धतीचा फटका शफिकच्या बॅटीतून परत एकदा शफिक टू अमर. यावेळा मात्र थोडं वापसी करताना अमर आवटे सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या अनुभवाच्या जोरावर
गोलंदाजी करताना पाहायला मिळते ते अमर याची. यावेळेला हलकासा ढकलून चतुराई खेळी धावची संधी पण सेफ झोन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चिखलवाड संघाची धावसंख्या ती 26-26. लॉस ऑफ 2 विकेट. फ्रेंड सर्कल आयोजित चेअरमन चषक ग्रामीण धमाका 26. ग्रामीण धमाका श्री समर्थ मंडळ व्यायामशाळेच्या मैदानावर प्रथमच यूट्यूब लाईव्ह स्पर्धेचं आयोजन. संघाचे कर्णधार एक सिनियर खेळाडू आमचे मित्र सुनील बर्गे सर गोलंदाजीसाठी व स्ट्राईकवर एक धडाकेबाज फलंदाज शफीक. माफ करा. सुंदर फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. उत्तुंग फटका. चौकार. आक्रमक खेळी शफीक याची. षटक सुरू आहे 4थं. संघाची धावसंख्या ती 30. 2 बाद 30 असं समीकरण आहे. यावेळी बॅटची खेळ घेऊन चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सेफ झोन मध्ये. धावचीची संधी. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. चतुराई रनिंग म्हणता येईल शफीक याची. आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करताना व आपल्या बॅटच्या तोलावर फटकेबाजी करताना शफीक व सुनील बर्गे 2 अनुभवी खेळाडू. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत गोलंदाज बर्गे, फलंदाज शफीक. सुंदर फटका. फुलटॉस बसचा चेंडू. त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. उत्तुंग फटकेबाजी शफीक याची. फुलटॉस बसचा चेंडू. त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन शफीक याने फटका टोलवला पण त्याचा फायदाही मिळाला. चौकार. उत्कृष्ट फटकेबाजी शफीक याची. चालू असलेला सामना बर्गे कंस्ट्रक्शन कुर्ली विरुद्ध चिखलवाड स्पोर्ट्स चिखलवाड. बर्गे कंस्ट्रक्शन संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना गोलंदाज बर्गे सर. सुंदर फटका. चेंडू हवेत. पाहूया या फटक्यावर निश्चितच षटकार. उत्तुंग फटकेबाजी शफीक याची बॅट बोलली. 6. दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल. पंच निर्णय योग्य देतील. फलंदाजांनी
थोडं सहकार्य करायचं आहे. वाईड बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलेला आहे. सुंदर फटका, उत्तुंग फटका, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. उत्तुंग फटकेबाजी शफिक याची. उगवता तारा निप्पाणी गावचा खेळाडू शफिक गोरले आयकॉन म्हणून खेळत आहेत चिखलवाड स्पोर्ट्स चिखलवाड संघाकडून. शफिक व श्रेष सुंदर फटका, परत एकदा त्यो चेंडू टोला पण त्योच, पण सिक्स बोला. षटकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर चिखलवाड संघाची धावसंख्या येते 55. हे असं वाटत आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर होणारे सर्व सामने 4 षटकांचे खेळले जाईल. धावपट्टीवरनं धावायचं नाही. शफिक उत्तुंग फटकेबाजी शफिक याच्या बॅटीतून. चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या किती 55. 55 55. चेंडू हवेत आणि बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. झेल बाद. प्रदीप याची खेळी समाप्त. पाहूया प्रदीप याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. विकास हे आताच काय मंत्र देऊन आल्यात. आता पाहूया 5 चेंडू राहिल्यात. विकास यांनी जर 5 चेंडूमध्ये 3 षटकार खेचल्यास आमचे मित्र युवराज जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रुपये आलेला आहे. पाहूया 3 नाही तर सलग 2 चेंडूमध्ये 2 तर यायलाच पाहिजे असा विषय इथं सुरू आहे. विकास एक सुंदर व्यक्तिमत्व, गावची जत्रा हॉटेलचे मालक सध्या मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फटका, तांबडा रस्सा कसा हाय बघत बसा असा फटका आमच्या विकास याच्या बॅटेतून. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. रुकडी संघाचं आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर फटका, चेंडू हवेत आणि एक साधा सोपा झेल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जिथं एकही नव्हती जिथं 2 धावा खर्च केले ते सागर यानं. साधा सोपा एक धडाकेबाज फलंदाज, आक्रमक खेळी करणारा शफिक याचा झेल सुटलेला आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये आतापर्यंत कितपत धावा खेचतोय शफिक.
बोनस धावा म्हणता येईल या 3 चेंडूवर शफिक याच्या. सुंदर फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा आणि तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. समर्थ मंडळ व्यायामशाळेच्या मैदानावर प्रथमच युट्यूबला ग्रामीण धमाका. विठ्ठल विकास याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. विठ्ठल 2 चेंडूचा खेळ शिल्लक. संघाची धावसंख्या येते 61. वैयक्तिक 44 या धावसंख्येवर फलंदाजी करताना शफिक. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. पण या फटक्यावर निश्चितच 2 असे धावा. वैयक्तिक 46 व संघाच्या 63 धावा पूर्ण. शेवट चेंडू शेष. पाहूया शफिक आपला अर्धशतक पूर्ण करतोय काय. 4 धावा माग. यावेळा मात्र बॅटची कड घेऊन शफिक याची खेळी बाद. उत्कृष्ट फटकेबाजी म्हणावं लागेल शफिक याची. उगवता तारा निपाणी गावचा खेळाडू शफिक गोरले. वैयक्तिक 46 धावसंख्येवर बाद होऊन परतताना शफिक व संघाची धावसंख्या येते 63. चिखलवाड स्पोर्ट्स चिखलवाड संघाची धावसंख्या येते 63. 64 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडूमध्ये 64 धावांचं लक्ष. हा सामना 5 षटकांचा खेळ जाईल. वेळेअभावी थोडं सर्व संघांनी, सर्व कर्णधारांनी, सर्व खेळाडूंनी याची दक्षता घेऊन थोडं सहकार्य करायचं आहे. यानंतर सर्व सामने 4 षटकांचा खेळले जातील.
5 षटकामध्ये 64 धावांचं लक्ष ठेवले होते बर्गे कंस्ट्रक्शन कुर्ली संघापुढे. 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष आहे. फलंदाजाने जायचं आहे दिग्विजय. आणि कर्णधार सलामीची जोडी मैदानात. संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार, संघाचा आधारस्तंभ बर्गे कंस्ट्रक्शनचे सर्वा सुनील बर्गे सर. स्ट्राईकवर व नॉन स्ट्राईकचा फलंदाज एक कुर्ली गावचा अष्टपैलू धडाकेबाज खेळाडू दिग्विजय व गोलंदाजीसाठी येतो चिखलवाड संघाचा वेगवान गोलंदाज विठ्ठल. सामन्याला सुरुवात. 30 चेंडू 64 धावांचं लक्ष. थोडं लवकर खेळवा यार, अजून सामने आहेत. हा सामना लेट केल्यामुळेच एक एक दोन दोन षटकं कमी होत आहेत. जर टायमात आला की 2 षटकं पूर्ण मिळतील. सामन्याला सुरुवात. सुंदर फटका, स्क्वेअर कट आणि 4 धावा. चेंडू अडवला असता पण थोडी दुखापत झाल्यामुळं, पाय स्लिप झाल्यामुळे चेंडू जातोय सरळ सीमा पार. चौकार या धावसंख्येवर सुरुवात करतो संघाचे कर्णधार सुनील बर्गे. रिव्हर्स फटका टोलण्याच्या नादात चेंडू जातोय निर्धाव. कोणती धावणे कोणतेही नुकसान नाही. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल विठ्ठल याची. मला वाटतंय पेस थोडा ज्यादा होता विठ्ठल यांचा. आमचे सिनियर मित्र आहेत ते. आम्ही दोघं एका संघामध्ये प्रॅक्टिस करतोय, विठ्ठल सर आणि मी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. लेग बाय स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या ती 5. मला वाटतंय कमीत कमी 46 ते 47 वयाचा हा गोलंदाज
फलंदाज आताच्या मुलांनी हे दृश्य पाहायचं आहे. मोबाईलमध्ये गुंतलेलं आयुष्य मैदानामध्ये थोडं घालवायचं आहे. त्याच्यामुळं एनर्जी, ऊर्जा, तब्येत व्यवस्थित राहते. नाही तर मोबाईलमध्ये घेऊन डोकं हँग करून घेऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका. विनंती आहे, स्पोर्ट्समध्ये लक्ष द्या, खेळामध्ये लक्ष द्या. खेळ हा कोणताही असू दे, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, व्हॉलीबॉल असू दे, हॉकी असू दे, कबड्डी असू दे, कुठलंही असू दे. सुंदर फटका, उत्कृष्ट फटका, देखना फटका. आणि हा आत्ताच बोललो होतो, एक धडाकेबाजची खेळी सुरुवात होणार. तोच आमचा दिग्विजय पहिल्या चेंडूवर कडकडीत चौकार खेचला. आणि या वेळा मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करून एक धडाकेबाज फलंदाज विजय याचा खेळ समाप्त केलाय ते विठ्ठल यानं. व्यक्तिगत 4 या धावसंख्येवर बाजून परतताना दिग्विजय षटक सुरू आहे. पहिलं संघाची धावसंख्या येते 9. दिग्विजयाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आकाश, नवीन फलंदाज अक्षय, जरा एक्स्ट्रा खेळू तर यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज आकाश, अक्षय आणि अक्षयाची त्रिपळाची बाद करतो तो एक वेगवान गोलंदाज. 130 स्पीड असणार असं मला वाटते विठ्ठल यांची. 0 या धावसंख्येवर तंबू में घबराट. चला 2 चेंडूवर 2 महत्वपूर्ण बळी घेतो तो.
नवीन फलंदाज अमर आवटे, एक हार्ड हिटर फलंदाज अमर आवटे. कुर्ली गावचे दोन आयकॉन खेळाडू मैदानामध्ये, एक बर्गेसर, दुसरे म्हणजे अमर आवटे. गोलंदाज सुद्धा आयकॉन आहे. पहिल्याच चेंडूवर श्रेयसला आपल्या घराकडे पाठवताना बर्गेसर उत्तुंग फटका, लॉंगॉनच्या दिशेने षटकार. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच शेखर जाधव यांचा वाईटचा इशारा. पंचांना अनुभव आहे त्यामुळे पंचगिरी करत आहेत. आपण पंचांच्यावर कोणतंही ब्लेम ठेवायचं नाही आहे. अनुभवी पंच आहेत. पंचांचा निर्णय हा अखेरचा राहील. शफिक, श्रेयस. सामन्याला सुरुवात. संघाची धावसंख्या येते 16. 2 बाद 16 षटक सुरू आहे. दुसरं. हो, या वेळा मात्र सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. फलंदाजाला काही निर्सा खेळता आला नाही. चेंडू जातो निर्धाव. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या येते 2 बाद 16. हा सामना 5 षटकांचा आहे. यामध्ये चेंडू हवेत. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतंय जिथं 2 किंवा 3 व्हायच्या तिथं एकच धाव घेतोय. अमर यांनी थोडं स्लो रनअप घेतल्यामुळं एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या येते 17. सुंदर फटका, उत्कृष्ट फटका, देखना फटका. पाहूया या फटक्यावर सुंदर क्षेत्ररक्षण देखील. धावची संधी आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पण 2 धाव का रोखू शकत नाही. ह्या 2 धावेने संघाची धावसंख्या येते 19. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. संघाची धावसंख्या येते 19. 20 चेंडू 25 धावा. 45 धावा पाहिजे. सॉरी, माफ करा. 20 चेंडू 45 धावांची गरज. थोडं गडबड गोंधळ शफिक यांना सुद्धा टेन्शन आलं होतं. सुंदर फटका. पण यावेळेला मात्र चौकार का अडवू शकला नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सौंदलग्या संघाच्या कर्णधारांनी माईक संपर्क साधायचा आहे. सौंदलगा. संघाची धावसंख्या किती? 24. 23. हो, सुरेख चेंडू. फलंदाज काय निर्सा खेळता आला नाही. चेंडू जातो निर्धाव. कोणतंही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 23. अजूनही
18 चेंडू मध्ये 41 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. सौंदलगा संघाच्या कर्णधारांनी माईकची संपर्क साधायचा आहे. सतीश अण्णा शिरगावे आपली वाट बघत आहेत. पिक सुंदर चेंडू निर्धाव. चेंडू रिव्हर्स फटका टोलवाच्या नादात चेंडू जातो निर्धाव. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. सुरेख चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. 17 चेंडू 41 धावा. यावेळा मात्र लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच मुकेश शिंदे यांचा वाईटचा इशारा. स्लो पद्धतीचा चेंडू होता पण लेगस्टम्पच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मुकेश यांचा वाईटचा इशारा. सुंदर रनिंग बिडून तिथे धावची संधी आणि सुंदर रनिंग बिटवीन विकेट. लेग बाय स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या येते 26 26. फुलटॉस बसचा चेंडू. त्याचा काय नीटचा फायदा उचलता आला नाही पण पाहूया चेंडू तर बाउंड्री लाईनच्या. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. निप्पाणी गावचे आमच्या प्रेक्षक असं आहेत व्यायामशाळेच्या मैदानावर आपल्याला निर्णय योग्य ते देतील. प्रेक्षकांचं सुद्धा कमिटी आभारी आहे. लखनापूर संघाच्या कर्णधारांनी माईकची संपर्क साधायचा आहे. संघाची धावसंख्या येते 28. 3 चेंडूचा खेळ पूर्ण. संघाची धावसंख्या 28. तुंग फटका. शॉट ऑफ द डे. काय फटका यार. सुपला शॉट 6. याला मात्र चेंडू हवेत.
आणि एक साधा सोपा झेल थोडं वापसी करताना शफीक. चांगला चेंडू, चेंडू जाते निर्धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34. विजयासाठी 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येता येतो विठ्ठल. उंच असा मारलेला पटका, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाहूया. चेंडू थोडासा लांब होता, चेंडू जातोय सरळ 4 धावेसाठी. 11 चेंडू 25 धावा. 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. दोन्ही संघांना समान संधी. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक घेऊन पोलीस स्टेशन यांकडून आहेत ते विठ्ठल पाटील संघाचे कर्णधार. चांगला चेंडू ऑस्ट्रिकवर पण हलकासा खाली राहणारा. चेंडू जाते निर्धाव. 10 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा दहा चेंडू 26 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज आणि एखादा बळी जर चिखलवाड संघाला मिळाला तर सामना कुठेही झुकू शकतो. चांगला फटका, त्यावर 1 धाव पूर्ण. शफीक एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यावर फक्त 1च धाव. नऊ चेंडू 25 धावा. नऊ चेंडू 25 धावा.
चांगला चेंडू ऑफस्टिकवर पण हलकासा खाली राहणारा त्यावर लेग लेग बाय स्वरूपात एक धाव. मैदानात बाहेर यायचं आहे, मैदानात बाहेर यायचं आहे. आठ चेंडू 24 धावा. संघाला फटकेबाजी गरज, फटकेबाजी काय होत नाही. उंच असा मारलेला फटका, चेंडू जाते सरळ सीमेरेषे बाहेर. 6 धावा. संघाला फटकेबाजीची गरज. सहा चेंडू 17 धावेची गरज. रोशन फलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. ओम आणि ऑफ लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू 16 धावा. सहा चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक वर अमर आवठे. उंच असा मारलेला फटका, चेंडू जाते फाईन लेगच्या सीमेरेषे बाहेर. 6 धावा. नो बॉल, फेकीचा नो बॉल.
पहिला चेंडू वाईड होता, ती एक धाव आणि आत्ताच्या 7 धावा आणि फ्रीट आहे हा चेंडू. टॉस साठी रुकडी व लखनापूर. दयानंद तुमच्या कर्णधाराला लावून द्यायचं आहे. लखनापूर व रुकडी. टॉस साठी आमचे मित्र विकास शिंदे यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. सुधाकर सोनाळकर सर, सॉरी. लखनापूर कर्णधार यायचा आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू. हॅलो. सुंदर फटका. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय सर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. चार चेंडू आणि 4 धावेंची गरज. काय सामना आहे. चेंडू हवेत आणि हा सामना बर्गे कंस्ट्रक्शन कुर्ली संघाने जिंकलेला आहे. सुंदर फटकेबाजी अमर याची. आता होणारा सामना लखनापूर व रुकडी या सामन्याची नाणेफेकी